नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि शिक्षक बंधू भगिनींनो. कालच्या व्हिडिओमध्ये आपण पत्रलेखन या टॉपिकवरील औपचारिक पत्रलेखन आणि अनौपचारिक पत्रलेखन हे पत्रलेखनाचे दोन प्रकार बघितले होते. आज आपण विरामचिन्हे हा मराठी व्याकरणातील अतिशय महत्त्वाचा जो भाग आहे तो भाग बघणार आहोत. विरामचिन्हे हा टॉपिक पेपर 1 आणि पेपर 2 या दोन्ही पेपरमध्ये प्रत्येक वर्षी याच्यावरती एक क्वेश्चन विचारलेला असतो आणि अतिशय सोपा टॉपिक आहे. याकडे आपण दुर्लक्ष करतो, पण हा महत्त्वाचा घटक आहे. त्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवत आहोत. तर सुरू करूया आजच्या व्हिडिओला. टॉपिक आहे विरामचिन्हे, मराठीतील विरामचिन्हे. बघा आता किती विरामचिन्हे आहेत? जवळपास 14-15 असे विरामचिन्हे आहेत. तर पहिलं विरामचिन्ह जे आहे ते आहे पूर्णविराम. तर पूर्णविरामाचं चिन्ह जे आहे ते आहे टिंब. त्याला इंग्रजीमध्ये फुल स्टॉप म्हणतात. मग हे पूर्णविरामाचं चिन्ह आपण कुठे वापरतो हे आपल्याला पेपरमध्ये येतं. समजा उदाहरणार्थ विधान किंवा वाक्य पूर्ण झाले हे दाखवण्यासाठी आपण कोणत्या विरामचिन्हाचा उपयोग करतो असा क्वेश्चन येतो आणि त्याच्यामध्ये ऑप्शन असतो पूर्णविराम, अर्धविराम, स्वल्पविराम किंवा अपूर्णविराम असे 4 ऑप्शन असतात. त्याच्यावरून आपल्याला हे वाक्य दिलं जातं आणि त्या वाक्यावरून ते चिन्ह कोणतं आहे, पूर्णविराम आहे की अर्धविराम आहे की स्वल्पविराम आहे की अपूर्णविराम आहे हे ओळखायचं असतं. आणि असा क्वेश्चन हा पेपर 1 मध्ये पण असतो आणि पेपर 2 मध्ये सुद्धा असतो. ओके. पहिलं जे चिन्ह आहे ते आहे पूर्णविराम. पूर्णविराम म्हणजे फुल स्टॉप. त्याला इंग्रजीमध्ये आपण काय म्हणतो? फुल स्टॉप. आणि त्याचं चिन्ह काय आहे तर टिंब. ओके. केव्हा वापरतात? विधान किंवा वाक्य पूर्ण झाले हे दाखवण्यासाठी. एखादं विधान किंवा वाक्य पूर्ण झालं असेल तेव्हा त्या पूर्ण झालेल्या वाक्याच्या शेवटी आपण जो टिंब देतो त्याला काय म्हणतो? आपण पूर्णविराम असे म्हणतो. आता उदाहरण द्यायचं झालं तर तो घरी गेला, वाक्य इथं संपलं. तो घरी गेला एक अर्थपूर्ण वाक्य आहे. ते अर्थपूर्ण वाक्य असल्यामुळे ते वाक्य तेथे संपलेलं आहे. वाक्य कुठं संपलं? गेला या क्रियापदावरती वाक्य संपलेलं आहे. तो घरी गेला. गेला इथे वाक्य संपलं. मग वाक्य संपल्यानंतर आपण शेवटी काय दिलेलं आहे? फुल स्टॉप दिलेला आहे. त्याला आपण काय म्हणतो? पूर्णविराम म्हणतो. आणि पूर्णविराम म्हणजे काय तर टिंब. पिन असं ठेवलं की तो पूर्णविराम होतो. ओके. दुसरा जो चिन्ह आहे ते आहे अर्धविराम. अर्धविराम म्हणजे काय? थोडंसं थांबायचं आणि पुढे जायचं. इथं आपण पूर्णविरामामध्ये पूर्णपणे थांबून घेतो. अर्धविराम कसं आहे? अर्धविराम आहे वरती टिंब आणि खाली स्वल्पविराम. हे आहे अर्धविरामाचं चिन्ह. याचा अर्थ असा होतो की थोडं थांबायचं आणि परत चालू व्हायचं. अर्धविरामाचं चिन्ह म्हणजे कधी वापरतात? दोन छोटी वाक्ये उभयान्वी अव्ययाने जोडलेली असताना. मग आता दोन छोटी वाक्य असतात. एका वाक्यामध्ये दोन वाक्य असतात, छोटी छोटी वाक्य असतात. पहिलं वाक्य दुसऱ्यावर आधारित असतं किंवा दुसरं वाक्य पहिल्यावर आधारित असतं. तेव्हा ते वाक्य उभयान्वी अव्ययाने जोडलेली असतात. आता उभयान्वी अव्यय म्हणजे काय? त्याच्यामध्ये कोणते शब्द आले पाहिजे म्हणजे ते उभयान्वी अव्यय असतं. मग त्याच्यामध्ये व, आणि, परंतु, म्हणून, पण अशा वाक्याने जर दोन वाक्य जोडलेली असतील तेव्हा तेथे काय वापरलं जातं? अर्धविराम वापरला जातो. आता उदाहरण बघा. ढग खूप गरजत होते. गरजत होते पण पाऊस नाही आला. पण पाऊस नाही. पण पाऊस नाही. इथे काय झालं? दुसरं वाक्य पहिल्या वाक्यावर डिपेंड आहे. म्हणजे इथे काय होतंय? ढग पूर्ण गरजत होते हे झालं अर्ध वाक्य. गरजत होते पण मग काय? पण पाऊस नाही आला. पण पाऊस नाही आला. मग याच्यामध्ये पण हा जो शब्द आहे हा उभयान्वी अव्यय आहे. जर एक वाक्य असेल आणि त्याच्यात दोन छोटी वाक्य असतील आणि त्या वाक्यामध्ये उभयान्वी अव्ययाने ती वाक्य जर जोडलेली असेल तेव्हा आपण काय वापरतो? अर्धविराम. आणि अर्धविरामाचं चिन्ह कसं आहे? फुल स्टॉप आणि खाली कॉमा. याला म्हणतात अर्धविराम. त्याचं उदाहरण हे असं. म्हणजे वाक्यामध्ये जर उभयान्वी अव्यय आला तर ते वाक्य काय समजायचं? तर अर्धविराम समजायचं. पुढचं आहे स्वल्पविराम. स्वल्पविरामाचं चिन्ह कॉमा. इंग्रजीमध्ये त्याला कॉमा म्हणतात. कॉमा. मग ते कधी वापरतो आपण? एकाच जातीचे अनेक शब्द लागोपाठ आल्यास. एकाच जातीचे अनेक शब्द लागोपाठ आल्यास
संबोधन दर्शवताना म्हणजे काय, एखाद्याला हाक देताना, हे, ती, असे यासारखे शब्दांनी दोन वाक्य जोडताना. हे तीन आहेत. याच्यामध्ये स्वल्पविराम कधी येतो, तर हे तीन जे महत्वाचे आहेत त्याच्यावरती हे जर आले वाक्यामध्ये तर स्वल्पविराम आपण वापरतो. पहिला कधी वापरतो, एकाच जातीचे अनेक शब्द लागोपाठ आल्यास संबोधन दर्शवताना. संबोधन दर्शवताना म्हणजे एखाद्या व्यक्तीला आपण हाक मारतो तेव्हा. आणि शेवटचं हे, की, असे हे जे शब्द आले या शब्दांनी दोन वाक्य जोडताना. तर पहिलं बघा, एकाच जातीचे अनेक शब्द लागोपाठ आल्यास. तर एकाच जातीचे म्हणजे काय, विशेषण असेल. आता एखादा विद्यार्थी आहे, तो हुशार पण आहे, तो अभ्यासू पण आहे, तो खेळकर पण आहे आणि तो आनंदी पण आहे. म्हणजे एकाच विद्यार्थ्याचं काय झालं, अनेक विशेषणे सांगितली. तेव्हा आपण काय म्हणणार आहे, समजा रवी, रवी हा एक विद्यार्थी आहे, परंतु तो कसा आहे, हुशार पण आहे, खेळकर पण आहे, आनंदी पण आहे आणि अभ्यासू पण आहे. अशी त्याची चार विशेषणे आहेत. मग आपण सांगताना काय सांगणार, रवी हा अभ्यासू, खेळकर, आनंदी आणि हुशार विद्यार्थी आहे. मग यावेळेस आपल्याला काय करावं लागेल, तर त्याच्यामध्ये कॉमा द्यावा लागेल. म्हणजे काय द्यावं लागेल, स्वल्पविराम द्यावा लागेल. हुशार, अभ्यासू, खेळकर व आनंदी आहे. अशा पद्धतीने एका जातीचे शब्द म्हणजे हे सर्व विशेषण आहेत. हे सर्व काय आहेत, हुशार हे विशेषण आहे, अभ्यासू विशेषण आहे, खेळकर विशेषण आहे, आनंदी पण विशेषण आहे. एकाच जातीचे जर अनेक शब्द लागोपाठ आले तर आपण कोणतं विरामचिन्ह वापरायचं, तर स्वल्पविराम हे वापरायचं. हे झालं पहिलं. याच्यामध्ये तीनचा समावेश होतो. संबोधन दर्शविताना म्हणजे काय, एखाद्या व्यक्तीला आपण हाक मारताना. उदाहरणार्थ, मधु इकडे ये. आता मधु ही मुलगी आहे, तिला बोलवलं, मधु इकडे ये. मग मधु हे मुलीचं नाव झाल्यानंतर आपण काय केलं, स्वल्पविराम दिला आणि तिला बोलवलं इकडे ये, अशा पद्धतीने. त्याच्यानंतर हे, की, असे यांसारख्या शब्दांनी दोन वाक्य जोडताना. मग हे जर दोन वाक्य असतील म्हणजे एका वाक्यात दोन वाक्य असतील आणि त्याच्यामध्ये हे असेल, की असेल, असे असेल, या शब्दांनी जर ते दोन वाक्य जोडलेले असतील तेव्हा आपण काय करतो, स्वल्पविराम देतो. उदाहरणार्थ काय, त्याला वाटले की आपण तिथे जायला हवे. त्याला वाटले, हे एक पहिलं वाक्य, आपण तिथे जायला हवे दुसरे वाक्य. पण ते दोन वाक्य जोडले आणि दोन वाक्य कशाने जोडले, तर की ह्या शब्दाने जोडले, तेव्हा आपण काय करतो, स्वल्पविराम देतो. हे तीन लक्षात ठेवा. प्रश्न याच्यावर विचारला जातो आणि तुम्हाला हे ऑप्शन असतात. हे फक्त उदाहरणासाठी, समजून घेण्यासाठी प्रश्न याच्यावर येतात. प्रश्न समजा असा आला, एकाच जातीचे अनेक शब्द लागोपाठ आल्यास पुढीलपैकी कोणते विरामचिन्ह तुम्ही वापराल. मग पर्यायामध्ये 4 पर्याय दिला जातो आणि त्याच्यावरून तुम्हाला विरामचिन्ह तो ओळखायचा असतो. त्याच्यासाठी हे महत्वाचं आहे, हे तुम्ही पाठ करा, समजून घ्या. तुम्हाला जशा पद्धतीने करता येईल तशा पद्धतीने तुम्ही करा. त्याच्यानंतर चौथा जो विरामचिन्ह आहे तो म्हणजे अपूर्ण विराम. अपूर्ण विराम त्याला उपपूर्ण विराम असे पण म्हणतात. अपूर्ण विराम कसा दर्शवतात, दोन फुल स्टॉपने, अशा पद्धतीने. विसर्ग संसर्ग अशा पद्धतीने दाखवतात. म्हणजे कधी वाक्याच्या शेवटी तपशील द्यावायचा असल्यास, जर तुम्हाला वाक्याचा तपशील द्यायचा आहे म्हणजे वाक्य, तुम्ही एक वाक्य लिहिलंय आणि त्याच्यानंतर तुम्हाला त्या वाक्यामध्ये खाली काही सांगायचंय असल्यास तुम्हाला काय करावं लागणार आहे, अपूर्ण विराम या विरामचिन्हाचा उपयोग करावा लागणार आहे. उदाहरण काय, पुढील क्रमांकाचे विद्यार्थी उत्तीर्ण झाले. याच्यामध्ये आपल्याला अर्थ लागला का, फक्त विद्यार्थी उत्तीर्ण झालेत पण कोणत्या क्रमांकाचे, तर ते आपण काय करतो, अपूर्ण विराम देतो आणि त्यानंतर त्यांचे रोल नंबर आपण टाईप करतो किंवा मुलांचे नाव आपण पुढे टाईप करून घेतो. अशा पद्धतीने हे अपूर्ण विराम आहे. अपूर्ण विराम हा क्वेश्चन मला वाटतं 2024 टीईटीच्या पेपर 2 मध्ये आला होता. वाक्याच्या शेवटी तपशील द्यावायचा असल्यास कोणता विरामचिन्हाचा उपयोग करा, अशा पद्धतीचा प्रश्न होता. पाचवा विरामचिन्ह बघूया, तो आहे प्रश्नचिन्ह. प्रश्नचिन्हाचं चिन्ह अशा पद्धतीने मांडले जातं. हे प्रश्नार्थक, हे प्रश्नचिन्हाचं चिन्ह आहे. त्याच्यानंतर प्रश्नचिन्ह आपण केव्हा वापरतो, प्रश्नार्थक वाक्याच्या शेवटी. प्रश्नार्थक वाक्याच्या शेवटी आणि एखाद्या माहितीच्या अधिकृततेबद्दल शंका असेल किंवा लेखकाचा मतभेद असेल तर कंसात प्रश्नचिन्हे टाकली जातात. आता पहिला बघू आपण, प्रश्नार्थक वाक्याच्या शेवटी. समजा एखादं वाक्य आहे आणि ते प्रश्नार्थक आहे,
ते वाक्य संपल्यानंतर आपण त्या वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह दिला किती वाक्य प्रश्नार्थक होतं. उदाहरण द्यायचं झालं तर तू केव्हा आलास, विचारणारा माहित नाहीये की तो केव्हा आलास, म्हणून त्याने प्रश्न विचारलाय तू केव्हा आलास, हे झालं प्रश्नार्थक वाक्य. आणि त्याच्या शेवटी काय दिलं आपण, प्रश्नचिन्ह, म्हणजे पूर्ण प्रश्नार्थक वाक्य झालं. त्याच्यानंतर दुसरं, एखाद्या माहितीच्या अधिकृततेबद्दल शंका असेल, म्हणजे एखादी माहिती ही खरी आहे की खोटी आहे, ती माहिती त्याला माहित आहे की नाही, शंका असते, तेव्हा काय होतं, आपण प्रश्नचिन्ह देतो. आम्हाला नोकरी केव्हा मिळेल, आता विद्यार्थी असतात, परीक्षा देतात, परीक्षा दिल्यानंतर 1 वर्ष झाल्यानंतर सुद्धा त्यांना नोकरी मिळत नाही. मग अशा वेळेस ते प्रश्न विचारतात की आम्हाला नोकरी केव्हा मिळेल, कारण त्यांच्या मनात शंका निर्माण झालेली आहे, नोकरी भेटती की नाही भेटती, केव्हा भेटती, उशिरा भेटती की लवकर भेटणार आहे. ज्यावेळेस शंका निर्माण होती त्यावेळेस आपण तिथे क्वेश्चन मार्क प्रश्नचिन्ह देत असतो. त्याच्यानंतरचा पुढचा विरामचिन्ह आहे उद्गारवाचक, सर्वात सोपा उद्गारवाचक चिन्ह. उद्गारवाचक चिन्ह आपण अशा पद्धतीने देतो. उद्गारवाचक चिन्ह आपण केव्हा वापरतो, उत्कट भावना व्यक्त करताना ती दाखवणाऱ्या शब्दाच्या शेवटी, म्हणजे उत्कट भावना व्यक्त करतो, उत्स्फूर्तपणे भावना व्यक्त करतो, आणि ती व्यक्त कर ज्या शब्दाच्या सहाय्याने उत्कट भावना व्यक्त करतो त्या शब्दाच्या शेवटी आपण काय देतो, उद्गारवाचक चिन्ह देतो. उदाहरणार्थ, अरे रे रे तो नापास झाला. आता समजा एखादा विद्यार्थी आहे, एखादा मुलगा आहे, तो दिवसभर कष्ट करतो, सकाळी लवकर उठतो, पार्ट टाइम जॉब करतो, नंतर शाळेला जातो, अभ्यास करतो, तरीही तो नापास झाला. तर आपण मग काय करतो, त्याच्याविषयी आपल्याला दया निर्माण होते. मग आपण त्यावेळेस काय वाक्य वापरतो, अरे रे तो नापास झाला. मग अरे रे हे काय झालं, आपल्या मनातील उत्कृष्ट भावना, आणि तो शब्द आला अरे रे. मग अरे रे हा काय झालेला आहे, उत्कृष्ट भावना व्यक्त करणारा शब्द. आणि त्याच्यानंतर आपण काय वापरले, तर उद्गारवाचक. उद्गारवाचक कधी वापरतो आपण, त्यावेळेस उत्कट भावना व्यक्त करताना ती दाखवणाऱ्या शब्दाच्या शेवटी. इथे पण शाबास छान खेळलास, उदाहरण हे झालं तर काय, एखादा क्रिकेटर आहे, तो चांगला खेळला, मॅच जिंकून दिली, तर त्यावेळेस त्याचे जे सहकारी असतात ते त्याला शाबासकी देतात, शाबास छान खेळलास. मग शाबास हे काय झालं, उत्कट भावना झालं, उत्कट भावना व्यक्त करणारा शब्द झाला, आणि त्या शब्दाच्या शेवटी आपण काय देतो, उद्गारवाचक. ओके. पुढचं आहे संयोग चिन्हे. संयोग चिन्ह आपण अशा पद्धतीने दाखवतो, छोटं चिन्ह दाखवतो, मोठं नाही, हे वेगळं हे वेगळं, हे 2 शब्दाच्या मध्ये असतं. ओके, हे छोट संयोग चिन्ह. संयोग चिन्ह कधी वापरतो आपण, 2 शब्द जोडताना. विद्यार्थी भांडार हा शब्द असा आहे, असा नाहीये. असा पण नाहीये, आणि असा पण जोडून पण नाहीये, तर तो असा आहे. याच्यामध्ये जो थोडासा असं दाखवलेलं चिन्ह आहे ते काय आहे, तर संयोग चिन्ह आहे. संयोग चिन्ह कधी वापरतात, 2 शब्द जोडताना. दुसरा शब्द बघा, प्रेमविवाह. प्रेमविवाह आपण असं लिहितो, तर हा चुकीचा आहे. प्रेमविवाह हा बरोबर आहे. अशा पद्धतीने संयोग चिन्हाचा वापर 2 शब्दाच्या मध्ये केला जातो. नंतर ओळीच्या शेवटी शब्द अपुरा राहिल्यास. ओळीच्या शेवटी शब्द, एखादा शब्द आहे आपण लिहित आलो आणि तो ओळीच्या शेवटी तो पूर्ण शब्द लिहून होत नाही, जागा कमी पडते, मग त्यावेळेस काय करतो आपण, अर्धा शब्द लिहितो आणि थोडस पुढे डॅश मारतो आणि खालच्या ओळीवर तो शब्द लिहितो. तेव्हा सुद्धा काय करतो आपण, संयोग चिन्हाचा वापर करतो. उदाहरणार्थ इथं बघा, आजचा कार्यक्रम शाळेपुढील. आता शाळेपुढील शब्द कसा आहे, जोडून आहे, परंतु आपण लिहित आलोय आणि ओळीच्या शेवटी फक्त शाळे हा शब्द बसलाय. मग काय केलं आपण, थोडासा डॅश मारला आणि पुढील हा शब्द लिहिला, पुढील हा काय केलं, खालच्या ओळीवर शब्द लिहिला. त्यावेळेस हे जे वापरतो चिन्ह ते काय असतं, संयोग चिन्ह असतं. आपण
खूप वेळेस हे चिन्ह वापरलेले आहे, पण त्याला काय म्हणतात हे आपल्याला माहित नाही. तर त्याला काय म्हणतात, संयुक्त चिन्ह म्हणतात. संयुक्त चिन्हाचे हे दोन उपयोग आहेत, दोन शब्द जोडताना आणि ओळीच्या शेवटी शब्द अपुरा राहिल्यास. आपण टोटल 7 विरामचिन्हे बघितली आहेत. पुढची विरामचिन्हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. धन्यवाद.